नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे भाग 44. मागील भागात आणि पिया प्रेग्नेंट आहे ही गोष्ट देखील मेहतापर्यंत पोहोचली होती. आता त्याची यंत्रणा जास्त वेगाने काम करू लागली होती. अभिला आता कायमचं संपवण्यासाठी पियावर वार करणं गरजेचं होतं. पिया संपली की अभिला संपवण्यासाठी जास्त प्रयत्न मेहताला करावे लागणार नव्हतं. आता तर मेहता जोमाने कामाला लागला. आता तर त्याच्यासाठी सगळंच सोपं झालं होतं. आता पुढे इकडे निशा आणि अपूच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. अभि देखील त्यांच्यात सामील होता. फक्त पिया घरी होती आणि सुलेखा मावशी आणि पारू मावशी तिची काळजी घेत होत्या. बाकी सगळे अधूनमधून येऊन तिला भेटून जात होते. आता पियाला 6वा महिना लागला होता. तिचं पोटही दिसू लागलं होतं. अभि मात्र दिवसभर कितीही कामात असला तरी रात्री मात्र पियासोबत असायचा. खूप काळजी घ्यायची तिची. तिच्या पोटावर हात ठेवून येणाऱ्या बाळाला त्याच्या बाबाची ओळख करून देत असे. रात्री खूप उशिरापर्यंत तो आपल्या बाळाशी गप्पा मारण्यात व्यस्त असायचा. कधी तर पिया झोपून जायची आणि अभि मात्र आपल्या बाळाशी गप्पा मारत बसायचा. अशातच निशा आणि अपूच्या लग्नाचा दिवस उजाडला. लग्नासाठी अभिचं हॉटेल बुक केलं होतं. त्यामुळे सकाळी लवकरच सगळे अभिच्या हॉटेलवर निघाले. पिया आणि अभि देखील निघाले होते. अभिने पियाला त्रास होऊ नये म्हणून आधीच काळजी घेतली होती. हॉटेलच्या त्यांच्या रूममध्ये पियाची राहण्याची व्यवस्था केली होती. तिला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली होती. सगळे हॉटेलला आले. अभि लगेच पियाला घेऊन त्यांच्या रूममध्ये गेला आणि तिथे नेऊन तिला बेडवर बसवलं आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसत म्हणाला, पिऊ, तुझा हट्ट म्हणून मी तुला इथे आणलं आहे. पण मला प्रॉमिस कर की तू स्वतःला दगदग करून घेणार नाहीस. नाही, मी असं काहीही करणार नाही ज्यामुळे मला किंवा आपल्या बाळाला त्रास होणार. पिया आपल्या पोटावर हात ठेवून म्हणाली. नक्की? अभि, हो नक्की. खरं सांगू ते मला पण यायचं नव्हतं. पण मी जर आले नसते तर निशा मॅम आणि अपू सरांना ते आवडलं नसतं. अपू सर मला बहीण मानतात. अशा अवस्थेत त्यांची बहीण म्हणून माझंही कर्तव्य आहे ना. पिया अभिची समजूत काढत म्हणाली. मला माहीत आहे ग, शेवटी अपूला तरी आपल्याशिवाय कोण आहे. अभि इतक्या दारावर टकटक झाली आणि मग अभि आणि पियाने दोघांनी दरवाजाकडे पाहिलं आणि मग अभिने जाऊन दरवाजा उघडला तर दारात अपू उभा होता. अरे, तू काय करतोस इथे? आज तुझी हळद आहे ना? अभि अपूला पाहून म्हणाला. पळ हो बाजूला, तुला भेटायला आलो नाही मी माझ्या बहिणीला भेटायला आलो आहे. अपू अभिला बाजूला करत म्हणाला आणि अपू आत आला आणि सरळ पियाच्या पायाजवळ बसला आणि तिचे हात हातात घेतले आणि तिच्या हातावर डोकं ठेवून डोळे मिटून बसला. काही क्षण असेच गेले. पियाला तिच्या हातावर पाण्याचा थेंब जाणवला. तसं ती उठली आणि खाली जमिनीवर त्याच्या समोर बसली. अपू सर, आज तुमच्या आयुष्यात एवढा मोठा दिवस आहे आणि तुम्ही तिथे असण्याऐवजी इथे आहात आणि तेही रडत बसला आहात. पिया त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली. सॉरी पिया, मला खूप वाईट वाटत आहे. तुला या अवस्थेत माझ्यासाठी इथं यावं लागलं. अपू भरल्या डोळ्यांनी म्हणाला. सर, असं काय करताय? अहो, बहीण म्हणताय ना मला. मग भावाच्या लग्नाला यायला नको? पिया, आणि ती नाही आली तर तुला किंवा निशाला आवडेल का? अभि देखील त्यांच्या बाजूला बसत म्हणाला. तसं अपूने दोघांना मिठी मारली. अरे हे काय? अरे, जर असं रडत बसला तर निशा ओरडेल आम्हाला. अभि हसून म्हणाला. तसं अपू देखील हसला. ये हुई ना बात. अभि त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला. थँक्यू सो मच फॉर कमिंग. अपू दोघांकडे बघत म्हणाला. तू जर थँक्यू म्हणणार असशील ना तर मी पियाला घेऊन निघतो. अभि, सॉरी नाही बोलणार. अपू, बरं तू ज्या विधींना सुरुवात होईल. अभि, हो जातो, पण तू पियाची काळजी घे आणि काही हवं असेल तर सांग. अपू जाता जाता म्हणाला. तो गेल्यावर अभिने दरवाजा लावला आणि पुन्हा पियाजवळ येऊन बसला. आता तू आराम कर, मी जातो आणि काही हवं असेल तर मला कॉल कर. माझ्याशिवाय कोणाकडेच काहीच मागायचं नाही. हॉटेलच्या स्टॉपकडे देखील नाही, समजलं? अभि पियाकडे रोखून बघत म्हणाला. इतक्यात अभिचा फोन वाजला. त्याने एकदा फोनकडे पाहिलं आणि पियाच्या गालावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाला. मी काय म्हणालो ते लक्षात आहे ना? पिया, आलोच मी. अभि म्हणाला आणि खाली निघाला. तो गेला तसं पिया सरळ बेडवर आडवी झाली. इकडे अभिने त्याच्या मगासपासून वाजणारा फोन उचलला. बोल, काय खबर? अभि, साहेब, सध्या मार्केटमध्ये तुमच्या नावाची जास्त चर्चा आहे.
फोनवरील व्यक्ती. तसं अभि हसला आणि म्हणाला, चांगले की वाईट? वाईट. जुने मुद्दे पुन्हा बाहेर येत आहे आणि मला पक्का डाऊट आहे हे सगळं कोणीतरी जाणूनबुजून करत आहे. फोनवरील व्यक्ती. असेल. एक काम कर, तू लक्ष ठेवून राहा. वेळ आली की मी सांगेन पुढे काय करायचं ते. अभि. ओके साहेब. फोनवरील व्यक्ती. आणि मग दोघांनी फोन ठेवला. तेवढ्यात धर्मा आणि तुक्या अभिजवळ आले. काय रे, सगळं ठीक आहे ना? अभिने दोघांकडे पाहून विचारलं. बॉस, आता तरी सगळं ठीक आहे, पण पुढे काही माहीत नाही. पण आपण फिल्डिंग लावून ठेवली आहे. धर्मा. गुड. अभि. पण म्या तर वाटच बघून हाय कवा ते बेन काय चूक करते आणि कवा म्या त्याला माया कवेत घेऊन त्याची कोंबडीवाणी मुंडी पडघडून काढतोय. तुक्या त्याच्या एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ आपट्यात म्हणाला. तसं अभि हसला आणि तुक्याकडे पाहून म्हणाला, तुका आपल्याला घाई करून चालणार नाही. प्रत्येक गोष्ट खूप समजुतीने करावी लागेल. हे जर याला समजलं असतं तर काय, पण साहेब फक्त ताकदीच्या जोरावर काम करतात ना, मेंदूचा वापर जरा कमीच. धर्मा. पण तरीही अलर्ट रहा. अभि. येस बॉस. आपली माणसे सगळ्या बाजूला आहेत. सगळीकडे कॅमेरा आहेत. प्रत्येकाच्या छोट्या छोट्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष आहे. धर्मा. बरं, आता सगळे अपूजवळ चला. तो आपली वाट पाहत असेल. आणि मग तिघेही अपूजवळ आले. अपूची तयारी चालली होती. काय नवरदेव, झाली का तयारी? अभिने आत येता येता विचारलं. चालली आहे. मला सांग, आपलं सगळं ठीक आहे ना? अपू. हो, सगळं ठीक आहे. तू त्याचा विचार करू नकोस. आम्ही आहोत ना? अभि अपूला समजावत म्हणाला. हो, बरोबर बोलतायत बॉस. धर्मा. हो, तुम्ही आता तुमच्या आयुष्यात येणाऱ्या वादळवाटाचा विचार करा. बाकीची वादळ आम्ही सांभाळू. तुका म्हणाला आणि अभि आणि धर्मा गालातल्या गालात हसू लागले. हसा हसा, माझ्यावर हसताय काय? आणि काय रे अभि, तुझी वाईट वेळ नव्हती का? अपू. माझ्या पियाला काही बोलू नकोस. माझी पिऊ खूप समजदार आहे. आता त्यावेळी वेळच अशी होती म्हणून ती जरा माझ्यावर रागवली होती. पण आता आमच्यामध्ये सगळं ठीक आहे. अभि. मग बहीण कोणाची आहे? पण माझी निशाई खूप चांगली आहे, फक्त थोडी रागीट आहे. अपू. माझ्या बहिणीला काही बोलू नकोस. अभि. हो रे बहिणीचा भाऊ. अभिसमोर दोन्ही हात कोपऱ्यापर्यंत जोडत अपू म्हणाला. तसे मग सगळे हसायला लागले. काय चाललंय तुमचं? मावशी आत येता येता म्हणाल्या. काही नाही, तू काय करतेस इथे? अभि. अरे, हळद लावण्याचा मुहूर्त आहे. अपूला न्यायला आले आहे. मावशी. ओके, जा मग नवरदेव. अभि. हो, जा ना मग. आज पिवळे व्हा. यापुढे निशा मॅडमचा मार खाऊन लाल व्हायचं आहे. तुक्या. तू गप्रे साल्या. अपू जाता जाता तुक्याला ठोसा देत म्हणाला. तसे मावशींसकट सगळेच हसले आणि मग अपू हळदीसाठी बाहेर गेला. अभि पियाला घेऊन ये, मावशी जाता जाता म्हणाल्या. अभि. आणि मग तो पियाला आणण्यासाठी गेला. काही वेळाने अभि पियाला घेऊन आला. आज अपू आणि निशाने पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते. निशाने त्यावर फुलांचे दागिने घातले होते. त्या वेशात ती खूप सुंदर दिसत होती. आज खऱ्या अर्थाने तिच्या चेहऱ्यावर नव्या नवरीचे तेज दिसत होतं. इकडे पहिल्यांदा मावशींनी अपू आणि निशाला हळद लावली. मग निशाच्या आईने दोघांना हळद लावली. मग पियाने दोघांना हळद लावली. मग जेनी. असं करत सगळ्यांनी दोघांना हळद लावली आणि मग आपापसात हळद खेळू लागली. पिया मात्र एका कोपऱ्यात बसून सगळ्यांची मजा पाहत होती. आज ती या कार्यक्रमात पूर्णपणे सामील नसली तरी अपू आणि निशाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिच्यासुद्धा आनंद गगनात मावत नव्हता. इकडे खूप वेळ झाला तरी सगळे हळद खेळत होते. पण आता पियाला खूप थकल्यासारखे वाटत होते. त्यामुळे अभिने लगेच तिला रूममध्ये नेऊन आराम करायला सांगितले. पियाने देखील एखाद्या आज्ञाधारक बालकाप्रमाणे त्याची आज्ञा मान्य केली आणि रूममध्ये जाऊन आराम करू लागली. तिकडे पूर्ण रात्र धिंगाणा चालू होता. अजूनही सगळे हळद खेळत होते. सकाळी सगळेच लवकर उठून आवरत होते. सगळी तयारी झाली होती. बरोबर वेळेवर सगळे आले. अभि, धर्मा, पारू मावशी, सुलेखा मावशी, तुक्या, जेनी, अनिश सगळे छान तयार झाले होते. आणि पिया आली तेव्हा सगळे तिच्याकडे पाहत राहिले. आज पिया खूप छान दिसत होती. ग्रीन अँड रेड साडीमध्ये पिया खूप छान दिसत होती. गरोदरपणाचे तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. अभि तर तिला पाहतच राहिला. तसं अनिशने त्याला हलवले. बॉस मॅम तुमच्याच आहेत आणि आता इथेच आहेत. आधी अपू सरांना आणू, मग आरामात पिया मॅमला बघत राहा.
अनिश हळूच अभिच्या कानाजवळ बोलला. तसं अभिने त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहिलं आणि अभि पियाजवळ गेला आणि तिला हाताला धरून आणलं आणि एके ठिकाणी तिला व्यवस्थित बसवलं आणि तिला म्हणाला, खूप छान दिसत आहेस अभि. थँक्यू, पिया लाजून म्हणाली. पण मला का नाही तिथे थांबवलं तयार होईपर्यंत? का मला बाहेर पाठवलं? अभि लटक्या रागाने म्हणाला. तुम्हाला तिथे थांबवलं असतं तर तुम्ही मला तयारच होऊ दिलं नसतं. पिया, हो तर तू इतकी सुंदर दिसत आहेस, मग मी तुला कसं सोडणार? अभि, जा तिकडे, अपू सर वाट पाहत असतील, जा. पिया अभिला धक्का देत म्हणाली. बरं मी जातो, पण तू इथून कुठेही जाऊ नकोस. स्वतःची काळजी घे आणि काही लागलं तर मला सांगशील. अभि, हो नक्की. पिया. आणि मग अभि अपूकडे निघून गेला. काही वेळाने अपू आला आणि विधींना सुरुवात झाली. हळूहळू विधी पुढे सरकत होत्या आणि मग मंगलाष्टके सुरू झाली. मग निशाही आली आणि मग पुन्हा एकदा मंगलाष्टके पूर्ण हॉलमध्ये घुमू लागली. आणि मग काही वेळाने निशा आणि अपू लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले. आणि मग पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मग अजून विधी होऊ लागल्या. अपूने निशाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तिला कायमचं आपलं केलं. इकडे अभिची नजर सगळीकडे फिरत होती. मध्येच तो पियावरही लक्ष ठेवून होता. खूप वेळ ती एके ठिकाणी बसून होती. आता तिचीही अवस्था ठीक नव्हती. बसल्या बसल्या तिलाही त्रास होत होता. अभिचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तिची अवस्था त्याच्यापासून लपली नाही. तो पटकन तिच्या जवळ आला. पिया, तू ठीक आहेस? अभिने काळजीने विचारलं. सर, मी ठीक आहे. पिया, खरं सांग? अभि. तसं पियाने त्याच्याकडे घाबरून पाहिलं आणि म्हणाली, मला कसे तरी होत आहे, श्वास घ्यायला त्रास होत आहे. पिया, आपण एक काम करू, आपण हॉस्पिटलला जाऊ लगेच. अभि, नको, मला रूममध्ये घेऊन चला, मला बरं वाटेल. आणि कोणालाही काही सांगू नका, उगाच सगळे टेन्शन घेतील. पिया, कदाचित गर्दीमुळे हा त्रास होत असेल म्हणून अभिने तिला रूममध्ये नेण्यास होकार दिला आणि मग तिला घेऊन अभि रूममध्ये आला. काही वेळ तो तिच्या जवळ बसला. पिया आता बेडवर आडवी पडली होती, पण तिला आता जास्तच अस्वस्थ वाटत होतं. मग मात्र अभि घाबरला आणि तसंच तिला उचलून घेतलं आणि हॉटेलच्या मागच्या दिशेने तो सरळ हॉस्पिटलला निघाला, कोणालाही काहीही न कळू देता. अभिची गाडी भरधाव वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने पळत होती, पण पिया मात्र सीटला डोकं टेकून मोठ्याने श्वास घेत होती. अभि एकदा तिच्याकडे बघत होता तर एकदा रस्त्याकडे बघून गाडी चालवत होता. पियाची अवस्था बघून अभि खूप घाबरला होता. पिया त्याच्या आयुष्यात आल्या दिवसापासून तिला फक्त त्रास झाला होता आणि या गोष्टीमुळे अभि खूप घाबरला होता. किती वेळा तरी त्याने पियाला गमावता गमावता वाचवलं होतं, पण आज तिची अवस्था पाहून त्याला खूप वाईट वाटत होतं. आपण तिच्यावर प्रेम करून नकळत तिच्यावर अन्याय केला आहे असं सतत वाटत होतं. त्यात आज तिची अवस्था फारच दयनीय होती. अभि खूप घाबरला होता. त्यात त्याने कोणालाच पियाच्या अवस्थेची कल्पना दिली नव्हती, त्यामुळे त्याला अजूनच टेन्शन आलं होतं. गाडी चालवता चालवता त्याच्या डोक्यात विचारांनी थैमान घातलं होतं आणि इकडे अभिने हळूहळू डोळे मिटले. मोकळा वारा, अभिची साथ, यामुळे आता पिया ठीक होती आणि क्षणात तिने स्वतःला झोपेच्या अधीन केले होते. अभिचं तिच्याकडे लक्ष गेलं. तसं तिला झोपलेलं पाहून त्याने पटकन गाडीला ब्रेक मारला आणि तिचा चेहरा आपल्या ओंजळीत घेऊन विचारलं, पिया, काय झालं? तू ठीक आहेस ना? डोळे उघड ना. अभि. तसं पियाने डोळे उघडले. मी ठीक आहे अभि, तुम्ही काळजी करू नका. पिया, नक्की तू ठीक आहेस ना? अभि. हो, मगाशी जरा श्वास घ्यायला त्रास होत होता, पण आता मी ठीक आहे. कदाचित कालपासून गर्दी, गोंधळ, गडबडीमुळे हे सगळं झालं असेल. पिया, ठीक आहे, तू ठीक आहेस म्हणजे माझी काळजी मिटली, पण तरीही आपण एकदा डॉक्टरांना दाखवून घेऊ. अभि पियाच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला. ओके. पिया. आणि मग अभिने पुन्हा एकदा गाडी स्टार्ट केली आणि हॉस्पिटलला निघाला. काही वेळ शांततेत गेला, पण अचानक अभिच्या गाडीला धक्का लागला आणि अभि पिया दोघेही गाडीसकट दुसऱ्या बाजूला वळले. तसं अभिने पटकन गाडी कंट्रोल केली आणि पियाकडे पाहिलं तर ती पोटावर हात ठेवून डोळे घट्ट मिटून बसली होती. पिया, तू ठीक आहे? अभिने गाडी चालवता चालवता विचारलं. पियाने डोळे मिटूनच होकार दिला. आता मात्र अभिने आजूबाजूला नजर फिरवली तर त्यांच्या गाडीच्या आसपास अजून काही गाड्या होत्या. त्यातल्या एका गाडीने पटकन अभिच्या गाडीला धक्का दिला. तसं अभिची गाडी पटकन दुसऱ्या बाजूला वळली आणि मग दुसऱ्या बाजूने एका गाडीने अभिच्या गाडीला धक्का दिला.
मागून एका गाडीने अभिच्या गाडीला धक्का दिला. पिया मात्र खूप कणवळत होती आणि अभि तिची अवस्था बघून बेचैन झाला होता. अभिच्या पुढेही एक गाडी होती. तसं अभिने पटकन त्या गाड्यांमधून आपली गाडी काढण्याचा प्रयत्न करू लागला आणि अगदी काही क्षणात स्वतःच्या चलाखीने तो गाडी काढण्यात यशस्वी झाला आणि मग भरधाव वेगाने गाडी पळवू लागला. काही वेळाने तो त्या बाकींच्या गाड्यांना मागे टाकून खूप पुढे आला आणि आजूबाजूला कोणी नाही हे पाहून एके ठिकाणी त्याने गाडी थांबवली आणि मग पटकन अभि गाडीतून उतरला आणि मग दुसऱ्या बाजूने त्याने पियाला देखील हळूच बाहेर काढले आणि जवळच असणाऱ्या झाडीत घेऊन गेला. पिया तू इथे थांब, अभि पियाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाला. अभि तुम्ही कुठे चाललात? पिया तू काळजी करू नकोस, मी लवकरच परत येईल. तोपर्यंत तू तुझी आणि आपल्या बाळाची काळजी घे. अभि तुम्ही लवकर याल ना? पिया अभिचा हात हातात घेत म्हणाली. हो मी लवकर येईल आणि मी येईपर्यंत तू कुठेही बाहेर पडायचं नाही. अभि पिया. आणि मग अभि पुन्हा गाडीत येऊन बसला आणि मग पुन्हा त्याने गाडी स्टार्ट केली. तेवढ्यात त्या गाड्या पुन्हा आल्या आणि पुन्हा एकदा त्यांची चकमक सुरू झाली. खूप वेळाने अभि त्यांच्या चकमकीतून सुटला आणि पुन्हा पियाजवळ आला. पिया अजूनही तिथेच बसली होती. डोळे वाहत होते, रडून रडून सुजलेले डोळे आणि लाल झालेले नाक. अभि धावतच तिच्या जवळ आला. पिया पिया तू ठीक आहेस ना? अभि पिया. आणि तिने पटकन अभिला घट्ट मिठी मारली. अभिने देखील तिला घट्ट मिठीत घेतलं. काही वेळाने त्याने तिला आपल्या मिठीतून बाहेर काढले आणि तिला घेऊन उभा राहिला आणि मग तिला घेऊन तो सरळ घरी निघाला. पिया गाडीतच झोपली होती. अभिने तिला न उठवता सरळ तिला उचलून घेतलं आणि बेडरूममध्ये आला आणि तिला बेडवर व्यवस्थित ठेवलं आणि मग तो वॉशरूममध्ये गेला. काही वेळाने तो फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा पिया शांतपणे झोपली होती. अभि हळूच तिच्या जवळ आला आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवली. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. अभिने पटकन फोन उचलला आणि पिया झोपली होती म्हणून बाहेर आला. सुलेखा मावशींचा फोन होता. अभि अरे कुठे आहेस? सुलेखा मावशी अगं मी घरी आलो आहे. अभि का? मावशी ओरडत म्हणाल्या. अगं पियाची तब्येत बिघडली म्हणून घरी आलो. अभि काय? पियाची तब्येत बिघडली? आणि मग तू मला का नाही सांगितलं? मी पण आले असते ना घरी. सुलेखा मावशी नाही अगं त्याची काही गरज नव्हती. आता ती ठीक आहे, तू काळजी करू नकोस. आणि तसंही तिथे अपूसोबत कोणी हवं होतं ना, आणि तिथे कोणाला सांगितलं असतं तर सगळेच टेन्शनमध्ये आले असते म्हणून कोणाला सांगितलं नाही. अभि पण पिया नक्की ठीक आहे ना? सुलेखा मावशी हो ते ठीक आहे, तू तिथलं सगळं आवर आणि मग घरी ये. अभि अरे केव्हापासून अपू विचारत आहे तुला? मावशी त्याला सांग मी पियासोबत आहे. अभि ठीक आहे सांगते, पण तू पियाची काळजी घे, मी सगळं आवरते मग येते. सुलेखा मावशी ओके आरामात ये, घाई करू नको. अभि बरं. सुलेखा मावशी. आणि मग अभिने फोन ठेवला. तेवढ्यात त्याला पियाची किंचाळी ऐकू आली आणि तो धावतच बेडरूमकडे निघाला. तो बेडरूममध्ये गेला तेव्हा पिया बेडवर बसून आपलं पोट दोन्ही हाताने घट्ट पकडून मोठमोठ्याने श्वास घेत होती. पिया पिया काय झालं? अभि 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 आपलं बाळ. पिया मोठ्याने श्वास घेत म्हणाली. पिया सगळं ठीक आहे, काही नाही झालं आपल्या बाळाला. अभि प्लीज आपल्या बाळाला वाचवा, नाहीतर ते लोक आपल्या बाळाला काहीतरी करतील. पिया अजूनही घाबरलेल्या अवस्थेत म्हणाली. रडता रडता ती पोटावर हात ठेवून म्हणाली. कोणी काही करणार नाही आपल्या बाळाला, आणि मी असताना तर अजिबात नाही. मी कोणालाही आपल्या बाळापर्यंत पोहोचू देणार नाही. अभि पण आज त्या लोकांनी. पिया मी म्हणालो ना, प्रॉमिस काही नाही होणार आपल्या बाळाला. आपलं बाळ सुखरूप या जगात येणार आहे. अभि प्रॉमिस. पिया अभिचा हात हातात घेऊन म्हणाली. हो मी म्हणालो ना. आणि आता तू जास्त विचार करू नकोस. तू टेन्शन घेतलंस तर त्याचा परिणाम आपल्या बाळावर होईल आणि त्याला त्रास झालेला आपल्या दोघांनाही नाही ना चालणार. मग आता तू आराम कर. आणि आजच अपू आणि निशाचं लग्न झालं आहे. त्यांना जर ही गोष्ट समजली तर ते दोघं टेन्शन घेतील. त्यामुळे आज जे काही घडलं ते आपल्या दोघातच ठेवायचं, कुणाला काही सांगायचं नाही. ओके? अभि पिया. आणि मग अभिने तिला बेडवर आडवं केलं. आता देखील पिया थरथर कापत होती. त्याही अवस्थेत तिने अभिचा हात घट्ट पकडून ठेवला होता. संध्याकाळी मावशी आल्या. अपूच्या घरात निशाचा गृहप्रवेश झाला होता, त्यामुळे त्यांच्यासोबत जेनी, अनिश आणि तुका थांबले होते. पारू मावशी, सुलेखा मावशी आणि धर्मा मात्र अभि आणि पियासाठी घरी आले होते. उद्या पूजा होती म्हणून सकाळी सगळे तिकडे जाणार होते.
मावशी आल्यापासून 2-3 वेळा पियाच्या रूममध्ये गेल्या होत्या, पण ती झोपली होती म्हणून त्याने तिला उठवलं नाही. रात्रीचं जेवणही तिने रूममध्येच केलं. अभिने जबरदस्तीने तिला खाऊ घातलं. त्यानंतर रात्रभर तो पियाला मिठीत घेऊन झोपला होता. पूजा सकाळीच होती म्हणून मावशी आणि धर्मा सकाळीच गेले. अभि थोडा उशिरा जाणार होता. दुपारी पूजा झाल्यावर मावशी आल्या तेव्हा अभि गेला. पियाला बरं नव्हतं म्हणून ती पूजेला गेली नाही. अभि यार, कुठे होतास कालपासून? अपूने अभिला आलेलं पाहून विचारलं. अरे पियाला काल जरा बरं वाटत नव्हतं म्हणून मग मी तिला घेऊन घरी गेलो. अभि: काय? आणि तुला आम्हाला सांगावं असं वाटलं नाही? निशा: हे बघ, म्हणूनच मी सांगत नव्हतो. अभि अपूकडे पाहून म्हणाला. तू ते मला नको सांगू. तू आम्हाला का नाही सांगितलं ते सांग. अपू रागात म्हणाला. अरे टेन्शन घेऊ नकोस, ती ठीक आहे. जरा गर्दी गोंधळमुळे त्रास झाला, पण आता ती ठीक आहे. अभि: नक्की ती ठीक आहे? नाहीतर मला एकदा तिला डोळ्याने पाहू दे, मग मी ठरवेन ती ठीक आहे की नाही. निशा: तेवढ्यात अभिने तिचा हात धरला आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला. माझी बाई, मी खरंच सांगत आहे, ती ठीक आहे आता. तुम्ही कोणी काही काळजी करू नका. नक्की? अपू: हो. अभि: आणि मग अभिने आपल्या खिशातून एक लिफाफा काढला आणि अपूसमोर धरला. हे काय? अपू: आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट. अभि: त्याची काय गरज आहे? तू माझ्या आयुष्यात आहेस, हेच खूप मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. अपू: अरे तरी पण हे आमच्याकडून. अभि: बरं. अपूने लिफाफा हातात घेतला आणि खिशात ठेवला. अरे उघडून तर बघ. अभि: नंतर बघेन. अपू: नाही, आत्ताच बघ. अभि: आणि मग अभिच्या हट्टासाठी अपूने उघडून बघितलं तर त्यात 2 बालीची तिकीट होतं. हे काय? बालीची तिकीट? अपू: हो, तेही आज रात्रीच निघायचं आहे तुम्हा दोघांना. अभि: काय? अजिबात नाही. मी पियाला या अवस्थेत टाकून कुठेही जाणार नाही. निशा: अगं पण असं काय करतेस? आणि तसंही ही ट्रिप पियानेच तुमच्यासाठी प्लॅन केली आहे. तुम्ही दोघं नाही गेलात तर आवडेल का तिला? अभि: मग मात्र दोघेही गप्प बसले. निशाने तर तोंड वाकडं केलं आणि अभिकडे पाहू लागली. आता असं काय पाहताय माझ्याकडे? आवरायला घ्या, जा. अभि: आणि मग दोघेही नाईलाजाने आवरायला गेले. रात्री त्यांना एअरपोर्टवर सोडून बाकी सगळे घरी आले. अभि घरी आला तेव्हा पिया झोपली होती. अभि देखील तिला मिठीत घेऊन झोपला. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.